आणि आम्ही प्रत्येक संडे म्हणजे एकही संडे न विसरता आम्ही ट्रेकिंग केलं. नाशिक जिल्ह्यातले जेवढे गड किल्ले आहेत एकही गड किल्ला आम्ही सोडला नाही. मॅरेथॉन असेल, सायकल असेल आणि ट्रेकिंग असेल तर जल्लोष ग्रुपचा धडाडीचा सहभाग असतो. तळवाडे गावापासून जी घडी म्हणजे अंजनेरीचं जे मंदिर आहे, जर आपण रुटीन मार्गाने गेलो तर 3 टप्प्यात आपण अंजनेरीला जातो. काही नाही, साधारण 2007च्या पिरियडमध्ये मी आपल्या वैद्यकीय व्यवसायातनं थोडंसं बाहेर पडावं, निसर्गात जावं म्हणून चांभारलेणी वर जात होतो. आणि चांभारलेणीवर जसं रोजच्या रोज जावं गेलो तर मला एक असा अनुभव आला की निसर्ग आपल्या खूप जवळ आहे आणि निसर्गात गेल्यानंतर आपल्याला म्हणजे जसं आमचं वैद्यकीय व्यवसाय आहे, खूप ताणतणाव असतो. जर निसर्गात गेलं तर तो ताणतणाव खूप दूर होत होता. आणि असे मग 2-4 मित्र आम्ही एकत्र येऊन आम्ही ह्या चळवळीला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही जस्ट त्या काळात काही मोबाईल वगैरे एवढे नव्हते, तर आम्ही कॅमेराने फोटो घेऊन ते फोटो इतर सर्व मित्रांना दाखवून त्यांच्यामध्ये पण आवड निर्माण व्हावी अशी आम्ही सुरुवात केली. बघता बघता साधारण 2016-17 पर्यंत 40-45 लोकांचा ग्रुप तयार झाला. आणि आम्ही प्रत्येक संडे म्हणजे एकही संडे न विसरता आम्ही ट्रेकिंग केलं. नाशिक जिल्ह्यातले जेवढे गड किल्ले आहेत एकही गड किल्ला आम्ही सोडला नाही. आणि अतिदुर्गम भागात जाऊन आम्ही तिथल्या आदिवासी मुलांसाठी, तिथल्या महिलांसाठी भरपूर डॉक्टर्स ग्रुपमध्ये असल्यामुळे आम्ही त्यांना शिबिरं तिथे घेतली, वैद्यकीय सेवा दिली. आणि ह्या चळवळीतनं हळूहळू महिला आमच्यासोबत यायला लागल्या घरच्या सर्व. मग आम्ही दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना याची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी आम्ही नाईट ट्रेक सुरू केलेत. म्हणजे स्वतःच तिथे सर्व स्वयंपाक वगैरे बनवायचा, जिथे राहण्याची किंवा पाण्याची व्यवस्था असेल अशा ठिकाणी. मग मुलांमध्ये पण ही प्रथा रुजली. आता जल्लोषचा एक ज्युनियर ट्रेक ग्रुप निर्माण झालेला आहे सध्या. आणि अजूनही अविरत जल्लोषची ट्रेकिंगची ही संकल्पना सुरूच आहे. 2007ला सुरू झालं आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही जोपर्यंत ऍक्टिव्ह होतात किंवा अजून पण ऍक्टिव्ह आहात, पण तेवढे प्रत्येक ट्रेकला जाणं कदाचित व्यवसायामुळे जमत नाही. हो, नाही, तरी पण मी नॉनस्टॉप 75 ट्रेक मी अटेंड केले होते सुरुवातीला. आणि जसं पावसाळा आला की झाडी लावणे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही त्याच्यामध्ये राबवलेले होते. आणि अजूनही खूप चांगली जल्लोषची टीम काम करते आहे. खेडोपाडी जाणे, त्याच्यानंतर जी दरवर्षी नाशिक सायकलिस्ट पंढरपूर सायकल वारी अरेंज करतात, त्याच्यामध्ये जल्लोषचा खूप चांगला धडाडीचा सहभाग असतो. त्यानंतर विशाळगड ते पन्हाळगडमध्ये जी एक शिवाजी महाराजांना ज्या पन्हाळगडावरून विशाळगडावर नेलं होतं, त्या रात्री कोल्हापूरचे अमर आडके सर अरेंज करतात. त्या मॅरेथॉनला पण आपले जल्लोषचे बरेचसे मेंबर जात असतात. म्हणजे मॅरेथॉन असेल, सायकल असेल आणि ट्रेकिंग असेल तर जल्लोष ग्रुपचा धडाडीचा सहभाग असतो. आता थोडंसं मुलांकडे येतो की मुलांचा तुम्ही सहभाग बरोबर वाढवलात फॅमिलीच्या माध्यमातून. तर नेमकं असं मुलांना अट्रॅक्ट करणारं निसर्गातलं पहिल्या ह्याच्यात, कारण मुलं जरा नाखुश असतात जायला, तर असं काय ट्रिगर होता किंवा मुलांना असं काय दिसलं की ते सातत्याने यायला लागलं? म्हणजे त्यांचं सातत्य कसं? हे बघा, निसर्ग असा आहे की कोणीही निसर्गात गेलं की त्याला हवं असं वाटेल. तुम्ही जेव्हा निसर्गात जातात, ह्या शहरातल्या धावपळीने, ताणतणावाने, ज्यावेळेस माणूस निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण निसर्गात जातो तर नॅचरली एक वैद्यकीय दृष्ट्या जर बघितलं तर ब्रेनमधले जे हार्मोन्स आहेत ते असे रिलीज होतात की माणसाला हवाहवसंच वाटतं. त्यामुळे मुलांनाही कदाचित आपल्यापेक्षा आजकाल आपण बघतो मुलांमध्ये मोबाईलचं खूप जास्त वेळ लागलेलं आहे, त्यामुळे मुलं बाहेर ॲक्टिव्ह होत नाही. तर आम्ही तो उद्देश ठेवूनच आम्ही मुलांना सुट्टींमध्ये ट्रेकला नेत होतो. आणि त्यांना पाणी, पावसात भिजणं ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडल्यात, त्यामुळे मुलं जॉईन झालेत.
आणि आता ते इंडिपेंडेंटली ते स्वतः ट्रेक अरेंज करायला लागले. करायला लागले. हां, आणि त्यात याच्यातला आणखीन एक उपप्रश्न असा, की एखादा असा ट्रेक होता, की सगळ्या फॅमिलीज आहेत आणि भयंकर प्रसंग रात्रीचा असा एखादा? नाही, रात्रीचा नाही. एक हं, तळवाडे घळी म्हणून आम्ही एक ट्रेक अरेंज केलेला होता. दिवसाच होता. हं, हं. साधारण आमच्यासोबत 5-6 महिला आणि 18 एक पुरुष आम्ही होतो. तळवाडे गावापासून जी घळी म्हणजे अंजनेरीचं जे मंदिर आहे, जर आपण रुटीन मार्गाने गेलो, तर 3 टप्प्यात आपण अंजनेरीला जातो. परंतु त्र्यंबक रोडपासून डायरेक्ट अंजनेरीच्या मंदिराजवळ जाण्यासाठी एक मार्ग नाही म्हणता येणार, ती घळ आहे पाण्याची. हं. आणि त्या धबधब्याच्या तिथून ती घळ जी खाली येते, त्या घळीतनं आम्ही वरती गेलो होतो. आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं, की असा एक मार्ग आहे आणि पावसाळ्यात तो खूप सुंदर असतो. तर त्या पाण्याला धरून-धरून आम्ही वर गेलो. परंतु त्या ट्रेकमध्ये जवळपास आमच्या 3 लोकांना फ्रॅक्चर झाले होते. आणि आम्ही वर गेल्यानंतर प्रचंड दरड कोसळली होती. तर तो प्रसंग आठवता म्हणजे ट्रेकिंगला जावं की नाही? मग त्या प्रसंगानंतर आम्ही जल्लोषचा प्रॉपर फॉर्म भरून घेणे, रिलेटिव्हजची कन्सर्न घेणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा केली. हां. पण आता त्याच्यातनंच आणखीन एक प्रश्न निर्माण होतो, की जेव्हा असं एखादं दृश्य आपण बघतो किंवा आपण आत्ता गेलो असतो, असा प्रसंग येतो तेव्हा माणूस थोडा मागे सरतो. मग त्या सरतोच. दृष्टीने तुम्ही काय केलं, की पुन्हा आपण जायचं आणि त्याच्यावर मात हे बघा, करायची? त्याच्यावर तर मात करावीच लागेल. जीवनामध्ये असे प्रसंग येत राहतात. माझ्या स्वतःवर तसं घडलं होतं. आपलं हरिहरच्या समोर नागफणी म्हणून आहे. हं, तर हं. त्या नागफणीला उतरताना मी 200-100 फूट खाली पडलो होतो. आणि त्यानंतर एक साधारण मला रिकव्हरीला महिना लागला. महिन्यानंतर पुन्हा मी त्याच किल्ल्यावर गेलो. याच्यासाठी की मनातली भीती निघाली पाहिजे. अशी आव्हानं आपल्याला रोजच्या रोजकालच्या जीवनात. याच्यामध्ये येणार आहेत. आणि जर आपण त्याला ओव्हरकम नाही केलं, तर मग आपण नाही काही करू शकत. हां, म्हणजे तर निसर्गाने तो हां, पण एक तो हे दिला. आपल्याला एक दिलेला आहे. हां, हां. नक्कीच. आता थोडासा असा मेसेज पाहिजे, की ह्या निसर्गाकडे तर गेलंच पाहिजे. पण निसर्गाकडे जाताना काय काळजी घ्या? म्हणजे निसर्गाचा तुम्हाला तुमचा निसर्गाला त्रास होणार नाही असं. आता आपण बऱ्याच वेळेस बघतो, आम्ही काही संकल्पना अशा राबवल्या होत्या, की त्र्यंबकच्या आपलं ब्रह्मगिरीच्या तिथे कचरा कुंड्या ठेवणे. काय लोकं प्लास्टिकचा दुरुपयोग खूप करतात. पाणी पिलं, बॉटल फेकली, त्याच्याने कचरा अडतो, पाणी अडतं, निसर्गाची हानी होते. तर निसर्गात जाताना सगळ्यांनी एक काळजी घ्यावी, की तिथल्या लोकल लोकांना आपला काही उपद्रव व्हायला नको किंवा आपला काही त्रास व्हायला नको. आपण जे काय सोबत नेतो ते निसर्गात सोडून आलं नाही पाहिजे. आपण आपल्याकडनं निसर्गाला काय मदत करता येईल? हा विचार निसर्ग खूप मोठा आहे. निसर्गात गेल्यानंतर आपण खूप क्षुद्र आहोत, याचीही जाणीव होते. आणि जो काही आपण म्हणतो अहंकार किंवा इगो आजकाल जो आहे, तो एक पटकन गळून पडतो. तर निसर्गात गेल्यानंतर माझं तर एकच सांगणं राहील, की आपण काही कचरा केला नाही पाहिजे. आणि जाताना हीच काळजी घेतली पाहिजे, स्वतःचं पाणी बरोबर असणे किंवा आपल्यामुळे तिथल्या लोकांना काही त्रास नाही झाला पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. ओके. आणि आता हा सगळा प्रवास जो झाला, त्याचं तुम्ही एक छान प्रेझेंटेशन केलं होतं आणि राज ठाकरेंनी ते बघितलं होतं. ते रमलेही होते. त्याच्याविषयी थोडंसं? नाही, आम्ही एक नाशिककरांसाठी फोटो प्रदर्शन आयोजित केलं होतं इंद्रप्रस्थ हॉलमध्ये. साधारण 4,500 लोकांनी ते प्रदर्शन बघितलं. आम्ही नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूला जितकेही किल्ले आहेत, त्याची माहिती आणि त्याचे फोटोज आम्ही त्या प्रदर्शनात ठेवले होते आणि त्याचे उद्घाटक म्हणून आम्हाला राज ठाकरे लाभले होते. तर राजसाहेबांनी त्यावेळेस खूप वेळ दिला. त्यांनाही खूप आवड होती. त्यांनी साधारण 2-1 तास कार्यक्रमाला वेळ देऊन स्वतः प्रत्येक किल्ल्याची माहिती घेतली. आणि त्यांचे आजोबा होते, ते धुडपचे गडकरी होते. तर त्यांनी धुडपचे किल्ल्याचे आमच्याकडनं फोटोही घेतलेत हं, हं. आणि साहेबांना जो फोटो आपण दिलाय हरिहरचा, तो त्यांच्या ऑफिसमध्ये आजही लावलेला आहे. वाह! तर एक खूप चांगला आमच्यासाठी खूप स्फूर्तिदायक अनुभव होता तो. त्यामुळे ग्रुपमध्ये एकी झाली आणि ग्रुपमधून खूप ऊर्जा निर्माण झाली आणि आम्ही अजून पुढे ट्रेक करत गेलो. हं, म्हणजे नाशिक जिल्ह्यात खूप ट्रेक्स आहेत, की जे आपण खूप इझिली करू शकतो आणि दिवसभरातनं परत घरी येऊ शकतो. हं, हं. आता सध्या किती लोक नव्याने जल्लोषमध्ये साधारण? आताही साधारण 30-40 लोकांची टीम आहे. ओके. हो, महिलाही आहेत आणि जे लहान मंडळी होती जेव्हा मी सुरू केलं, तर हं. ते आता मुलं बरीचशी ग्रॅज्युएट मोठी. झालेली आहेत. तर त्यांचा एक स्वतंत्र ग्रुप झाला आहे आता. अरे वाह! पुढच्या सगळ्या ट्रेक्सना आणि तुमच्या या चळवळीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद वेळ काढलात. थँक यू.